दुसरी म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करावी असं माझं म्हणायचं आहे. काही असू दे, म्हणजे कोणतीही लहानची लहान किंवा मोठीची मोठी गोष्ट माझ्याशी शेअर करावी अशी माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तुम्ही ती शेअर करत नाहीत म्हणून ती अपेक्षा व्यक्त झाली. हो, शेअर आता करायचं म्हणजे कसं सांगताना घडी काय कामच करत राहायचं घरामध्ये. झाडू मार इकडचे, त्या घरात कोपऱ्यात झाडू मार. कामाला लावतात ना म्हणून कामाला लावतो म्हणून. काय पण एक मिनिट जाऊ बाई, काय खरंय का हे? नाही ना, झाडू मार राहतात ना घर बसल्यावर. नाही, त्यांचं म्हणणं आहे कुठलेही जे छोटे छोटे विषय असतील ते जरा तुम्ही त्यांच्याशी सल्ला मसलत करा. तिसरी अपेक्षा तेवढंच. 2च अपेक्षा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. मला सकाळी लवकर उठायला होता ते. का जेवण बनवायचं आहे. तर मी आता झोपतोय, नंतर जायचं ड्युटीवर, तर नंतर जायचं आहे. मग मला मागेच लागतात ना, उठ बाबा उठ. मग ते तुम्हाला काय झोपायला दिलं पाहिजे काय हो? मान्य? हो मान्य. झोपवून ठेवा उद्यापासून ना बाळाला. दुसरी अपेक्षा काहीच नाही. एवढीच अपेक्षा, बाकी काही नाही. काहीच नाही. बरं, आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आहात आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार? धन्यवाद पहिले तर मी माझ्या परिवाराला करेल, ज्यांनी मला खूप म्हणजे खूपच सांभाळून घेतलं. नवीन होती, काहीच माहिती नव्हती कसं संसार असतो, काय असतो. लहानपणी लग्न झालंय, काहीच कसलं संसार म्हणजे काय मला कधीच काही माहिती नव्हतं. माझे सासरे आज आमच्यात नाही आहेत, पण त्यांना आयुष्यभर मिस करेन. आजी पण आजीसाठी तर कितीही बोललं तर कमी आहे, कारण तिने आजी नसून आईची भूमिका निभावली आहे माझ्या लाईफमध्ये. आणि अजून एक व्यक्ती आहे जिथे मी काम करते, आमचे सर परेश शेट्टी. त्यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्यांनी अशा परिस्थितीत मला कामावर ठेवलं ज्या वेळेला माझ्याकडे काम नव्हतं. आणि सॉरी कुणाला दुखवलं असेल त्यांना या माध्यमातून सॉरी म्हणते. तुम्ही थँक्यू कोणाला म्हणणार आणि सॉरी? आमच्या परिवाराला सर्वांना थँक्यू. हो, आणि सॉरी सुद्धा येणार. बायकोला म्हणा. का? मग पहिले मलाच म्हणायचं, किती सतवतात घरात. बोला सॉरी बाबा. आता थोडी सॉरी म्हणतात. सॉरी म्हणताना सुद्धा सॉरी बाबा, धमकी दिल्यासारखं सॉरी. कान पकडून सॉरी बोलायला लावा. का गले मिळून सॉरी बोलू तुझे. किती गोड भाषेत बोलले, गले मिळून सॉरी बोलू तुझे. बरोबर, हसत राहा, आनंदी राहा आणि सुखात राहा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बेकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट?
हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?